आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। दिनांक 16 एप्रिल 2025 शासन शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतलाय। शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची हा शासन निर्णय रद्द करण्याबाबत आज उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर या शासन निर्णयाची मनसेकडून होळी करण्यात आली। तसेच उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा लादू दिली जाणार नाही। त्रिभाषा सूत्रांचा राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी काहीही संबंध नसून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा। या शासन निर्णय तात्काळ रद्द न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे। शासनाने एक परिपत्रक काढलं आहे। त्या परिपत्रकासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको आहे, परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं। आमच्या मराठीमध्ये म्हणतात दिल्लीची तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही। हे सरकार दिल्लीपुढे लाचार आहे आणि त्यामुळे त्या दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार वारंवार असे GR काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं जातं आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो। हा GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर GR रद्द झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल। मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का? जी मुलं आता आमच्याकडे 5वी पासून हिंदी विषय सक्तीचा होता, परंतु 1ली पासून 5वी पर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो। हे सरकारच असं आहे, हे बोलतंय एक आणि करतंय एक। निवडणुकाच्या आधीसुद्धा यांनी अनेक वचनं दिली होती, ती पाळली का? तर नाही पाळली। हे पहिले 1500चे 2500 करणार होते, नंतर यांनी U-टर्न केला की आम्ही 2500 बोललोच नव्हतो। तसंच आहे, यांनी सांगितलं आम्ही निर्णयाची सक्ती करणार नाही, परंतु पाठीमागून हळूच परिपत्रक पुढे करायचं, शासन निर्णय पुढे करायचा आणि तो लोकांवरती लादायचा। हे सातत्याने या सरकारच्या माध्यमातून होतं आहे, पण असं सरकारने केलं नाही पाहिजे आणि असं वारंवार सरकार करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर त्यासाठी लढतेच, पण या शहरातल्या जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा यासाठी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे ना। 9765529008 आणि 9370508280।